नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी संसदेवरील तिसरं संदर्भ लेक्चर बघतो आहोत आणि हे लेक्चर तुम्ही बघितलं की तुमचं संसद हा टॉपिक जो आहे राज्यसेवा PSI STSO पोलीस भरती सरळ सेवा तलाठी कोणतीही परीक्षा असू द्या एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही संसद याचे हे 3 संदर्भ लेक्चर बघितल्यानंतर आणि याच्यावर जे प्रश्न येत आहेत ते आपण रात्री 10 PM ला ते पूर्ण लाईव्ह बघितल्यानंतर तुमचा हा विषय जो आहे हा जो घटक आहे तो परफेक्ट होणार। मग आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे बघा, या ठिकाणी आपल्याला बघायचे सगळ्यात महत्त्वाचं कायद्याची निर्मिती कशी होते, कायदा कसा बनतो संसदेमध्ये। ओके, विधेयक म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, नंतर अर्थसंकल्पीय तरतुदी आपल्याला बघायची आहे की अर्थसंकल्प जो मांडला जातो तो कशा पद्धतीने मांडला जातो, लहान लहान मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, अर्थविधेयक आहे वित्त विधेयक आहे बघा, त्या दोघांमधला फरक आम्हाला कळायला पाहिजे, त्या संदर्भातले आम्हाला कायदे कलम माहीत असले पाहिजे, अर्थविधेयक कोण ठरवतं हे आपण बघितलेलं आहे, मात्र त्या संदर्भात आणखी परीक्षेभिमुख बाबी, पुढे निधी, वेगवेगळे निधी आहेत, संचित निधी विशेषतः तुम्ही ऐकलेला असतो। ओके, आपत्कालीन निधी एक महत्त्वाचा असतो, संचित निधीवरील भारित खर्च महत्त्वाचा असतो, त्याच्यावर प्रश्न आहेत ते आम्हाला माहीत असले पाहिजे। पुढे संसदेचे विशेष अधिकार काय आहे, संसद सदस्यांचे विशेष अधिकार काय आहे, त्यांना केव्हा अटक होऊ शकते केव्हा होऊ शकत नाही, त्यानंतर संसदेची कार्य कोणकोणती आहेत, नेमकं संसद कशासाठी बनवली आहे भारताची, संसद खरोखर भारताची सार्वभौम आहे का, ब्रिटिश संसदेप्रमाणे भारताची संसद सार्वभौम आहे का ते आम्हाला समजून घ्यायचं आहे। आणि राज्यसभेचं महत्त्व, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नेमका काय फरक आहे, लोकसभेला कोणते विशेष अधिकार आहे, मग राज्यसभेला कोणते विशेष अधिकार आहे, दोघांमध्ये काय काय फरक आहे, राज्यसभा का गरजेची आहे, हे सगळे मुद्दे संसद 3 मध्ये आपण बघणार आहोत। तर चला इथे आपण सुरुवात करूया। बघा, आपल्याला पहिलाच मुद्दा समजून घ्यावा लागतो तो म्हणजे कायदेविषयक बाबी। कायदेविषयक बाबी आम्हाला माहित असले पाहिजे मित्रांनो। कायदेविषयक बाबीमध्ये काय, तर सगळ्यात आधी विधेयक आणि कायदा या दोघांमधला फरक समजून घ्या। एकदम सोप्या पद्धतीने जाणार आहे मी या ठिकाणी, फार म्हणजे किचकट मुद्दे वाटतात हे विद्यार्थी मित्रांना अभ्यास करताना, मात्र इथे आपण एकदम सोप्या पद्धतीने विधेयक म्हणजे काय आणि कायदा म्हणजे काय। ओके, बघा, एखादा कच्चा मसुदा आहे, तुम्हाला एखादा कायदा आणायचा आहे, एखादा कायदा मंजूर करून घ्यायचा, त्याचा जो कच्चा मसुदा असतो ना, कच्चा रफ वर्क, त्याला म्हणायचं विधेयक। आणि सगळ्या प्रोसेस पार पडल्या ज्या आपण इथे बघणार आहोत तो थोडक्यात एकदम, त्या पार पडल्या, त्याला अंतिम मंजुरी भेटली, राष्ट्रपतींची सही झाली, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, कायद्यामध्ये होतं। आणि या कायदेविषयक प्रक्रिया ज्या आहेत त्या दोन्हीही सभागृहामध्ये समान चालत असतात, दोन्ही गृहामधून त्या जात असतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं विधेयक जे आहे म्हणजे जे कायदा बनण्याच्या पूर्वी जे येतं आहे ते कशा पद्धतीने येतं, एखादा जो कायदा बनतो तो कसा बनतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय। तो बनतो या विधेयकापासून, आणि विधेयक 2 पद्धतीचे असू शकतात। विधेयक 2 पद्धतीचे, एक म्हणजे सार्वजनिक विधेयक असू शकतं आणि एक म्हणजे खाजगी विधेयक असू शकतं। 2 मुद्दे आहे बघा, इकडे खाजगी आहे राईटला, इकडे लेफ्टला सार्वजनिक आहे। आता सार्वजनिक म्हटलं की ते काय येईल, सगळ्यात महत्त्वाचं हे या ठिकाणी कोणाचं धोरण असू शकतं, सरकारने जे आणलं त्याला तुम्ही सार्वजनिक म्हणणार। खाजगी कोण आणणार, खाजगी सरळ सरळ आहे विरोधी पक्ष आणणार, बघा विरोधी पक्ष आणतोय म्हणून तर त्याला आम्ही खाजगी म्हणतोय। मग सार्वजनिक सादर करण्याची जबाबदारी कोणाची आहे, ज्या विषयाशी संबंधित आहे त्या विषयाचा मंत्री सादर करेल ना सार्वजनिक। आणि खाजगी कोणताही एक सदस्य, खाजगी विरोधी पक्षाचा जो एखादा मेंबर आहे पार्लमेंटचा तो। आता मग तुम्हाला जर विचारलं बाबा संमत कोणतं होऊ शकतं, मुख्य चान्सेस कोणाचे आहे, सरळ सार्वजनिक, कारण की सत्ताधारी पक्ष आहे, बहुमत यांच्याकडे आहे। खाजगीचं तसं होईलच असं काही नाही। ओके, मात्र एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे, जर सार्वजनिक विधेयक आणलंय, मंत्र्याने आणलंय आणि ते जर संमत झालं नाही तर बाबा मग राजीनामाच द्यायचा आहे। संमत होत नाही याचा अर्थ तुम्ही विश्वास गमावला आहे लोकसभेचा, लक्षात ठेवा। हा, खाजगी सदस्याने आणलं, नाही संमत झालं, काही बिघडत नाही, आमच्याकडे असंही बहुमत नाहीये, विषय मिटला। ओके, पण मग आता तुम्ही म्हटले की चला सर सार्वजनिक आणायचंय आम्हाला, किती दिवसाच्या आत, किती दिवसाची त्या ठिकाणी सूचना दिली पाहिजे, 7 दिवस आधी सूचना दिली पाहिजे। ओके, मंत्र्याला जरी आणायचं असेल तरी 7 दिवस आधी, मात्र इकडे खाजगी आणायचं असेल ना 1 महिना आधी किंवा 30 दिवस ज्याला म्हणतोय आपण, ते मुद्दे फार महत्त्वाचे आहे, फार सोपे आहेत। आता तुम्ही म्हणाल मग हे 2 विधेयकाचे प्रकार आहेत का, हे झाले कोण मांडतं याच्यावरून। विधेयकाचे खरं म्हणजे 4 प्रकार आहेत मित्रांनो, आणि हे 4ही प्रकार तुम्हाला चांगले माहीत असले पाहिजे। सोपं सांगतोय एकदम, म्हणजे फार सरळ सेवा पोलीस भरती तलाठीवाल्यांना सुद्धा हे मुद्दे माहीत असावेत।
इकडे राज्यसेवा PSI वाले त्यांना तर त्यांचा विषयच नाही, त्यांनाही पाहिजेच. बघा, पहिला प्रकार जो असतो ना तो असतो सर्वसाधारण विधेयकाचा. कशाचा? सर्वसाधारण विधेयक. नावं फार महत्वाच्या. साधारण विधेयक असंही त्याला म्हणू शकतो आपण, पण मी काय म्हणतो या ठिकाणी सर्वसाधारण विधेयक. दुसरा प्रकार असतो अर्थविधेयक, ज्याच्यावर खूप सारी चर्चा होते, ज्याच्यावर खूप सारे प्रश्न येतात. तिसरा प्रकार असतो तो म्हणजे वित्त विधेयक. आणि चौथा प्रकार असतो तो म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक. ओके, लक्षात आले? सार्वजनिक विधेयक म्हटल्यावर काय येणार हो? वित्तीय बाबी सोडून सगळं याच्यामध्ये येतं सार्वजनिक विधेयकामध्ये. अर्थविधेयक म्हटलं का इथे कर हा शब्द फार महत्वाचा आहे, टॅक्स. आणि इथे खर्च, एक्सपेंडिचर. बघा, म्हणजे जमा आणि खर्च ज्याला मनी बिल म्हटलं जातं. इथे याला इंग्रजी शब्द लक्षात राहू द्या. अर्थविधेयकाला मनी बिल म्हटलं जातं आणि वित्त विधेयकाला फायनान्स बिल म्हटलं जातं. आणि बऱ्याच जणांना बरेच दिवस या दोघांमधला फरक कळत नाही. अर्थविधेयक काय आणि वित्त विधेयक काय ते आज तुम्हाला समजणार आहे. ओके, आता वित्त विधेयकामध्ये कर सोडून इतर जे काही आहे का आर्थिक बाबी, आर्थिकच आहे याच्यातही, मात्र कर नाही आहे याच्यामध्ये. ओके, मुद्दे लक्षात घ्या. इतर सगळ्या बाबी. ओके, अर्थविधेयकापेक्षा थोडंसं वेगळं आहे. आणि पुढचं घटना दुरुस्ती, कायद्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल ती याच्यामध्ये येते. अजून आपल्याला ह्या अर्थ आणि वित्तमधला फरक खूप चांगला तुम्हाला कळणार आहे. थोडंसं पुढे गेल्यावर आपण ते बघू. आता पुढचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं की कायदा कसा बनतो. बघा, कायदा किती टप्प्यातून बनतो असं जर तुम्हाला सोपा प्रश्न आला, ओके, तर तुम्ही किती टप्पे सांगणार मला? कायदा कसा बनतो असं मी या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघतायत, मी लिहितोय. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी कायदा हा 5 टप्प्यातून बनतो. लिहून घ्या ज्यांना माहित नाही त्यांनी. 5 टप्पे. पहिला टप्पा कोणता माहिती आहे? पहिल्या टप्प्यामध्ये पहिलं वाचन होतं, बस संपलं. पहिला टप्पा पहिलं वाचन सोपं आहे, लक्षात ठेवायलाही सोपं आहे. पहिला टप्पा पहिलं वाचन. दुसरा टप्पा त्याच्या पहिल्या वाचनाच्या पुढे गेले तुम्ही की दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरे वाचन होते. दुसरं काहीच नाही, सोपं. ओके, पण पहिल्या वाचनामध्ये काय होतं हे थोडंसं लक्षात घे. इथे लक्षात येत चला, डायरेक्टली सांगतोय मी तुम्हाला. आता सर्वसाधारण विधेयक असेल कोणत्याही गृहात सादर करा, मंत्री सादर करेल, सदस्य सादर करेल, काही विषय नाही पहिल्या वाचनामध्ये. ओके, इथे काय येतं? पहिल्या वाचनामध्ये फक्त शीर्षक वाचून दाखवायचं आणि उद्देश वाचून दाखवायचा, राजपत्रात प्रसिद्ध करायचं, एवढंच. इथे सविस्तर चर्चा होणार नाही. हे झालं म्हणजे विधेयक सादर करणे आणि राजपत्रात प्रसिद्ध करणे पहिल्या वाचनामध्ये. मित्रांनो, विषय संपला. पहिलं वाचन कळालं. पुढे जाऊया दुसरं वाचन. दुसऱ्या वाचनामध्ये काय माहिती का? सर्वसाधारण आणि तपशीलवार चर्चा आहे. तपशीलवार, याच्यामध्ये अंतिम स्वरूप द्यायचंय तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा दुसरं वाचन. दुसऱ्या वाचनामध्ये 3 घटना घडू शकतात. एक म्हणजे सर्वसाधारण चर्चा होते अ मध्ये, त्याच्यात जर समजा झालं, सगळं मान्य झालं तर पुढे जाईल विधेयक, दुसऱ्या सभागृहाकडे जाईल. मात्र काही वेळेस काय होतं, नाही याच्यावर आम्हाला तज्ज्ञ समिती नेमल्या गेली पाहिजे, चिकित्सा समिती नेमल्या गेली पाहिजे, त्या गृहाची चिकित्सा समिती, किंवा दोन्ही गृहाची मिळूनही त्या ठिकाणी संयुक्त समिती नेमल्या जाऊ शकते. किंवा तिसरा मुद्दा इथे दुसऱ्या वाचनाबद्दल बोलतोय. तिसरा मुद्दा असाही होऊ शकतो की ते विधेयक लोकमतासाठी जाऊ शकतो. लोकांचं मत आजमावा, त्याला खुलं करून टाका, लोकांचं काय म्हणणं त्याच्यावर ते बघवा. बघा, दुसरं वाचन म्हणतोय मी. ओके, आता चला एखाद्या वेळेस मग समिती अवस्थेकडे गेलं, काही झालं, त्यांचे मतं आले, सगळ्या बाबी झाल्या, कलमावर चर्चा वगैरे होते, त्याच्यामध्ये विचार विनिमय होतो. ओके, या ठिकाणी. आणि पुढे मग त्याच्यात जे काही फायनल होईल ते फायनल करून तिसऱ्या वाचनाकडे जातात. बघा, पुढचा मुद्दा काय आहे? तिसरे वाचन. तिसऱ्या वाचनामध्ये काय घडतं ते लक्षात घ्या. हे पहिल्या सभागृहात चालू आहे, हे पहिल्या सभागृहामध्ये चालू आहे. तिसऱ्या वाचनावर तुम्हाला दुरुस्ती वगैरे काही सुचवायचं नाही, डायरेक्टली संमत की असंमत मतदान घ्यायचं, बस विषय खतम. संमत असेल मतदान होईल, बहुमत पडलं संमत, नाही पडलं बाहेर. तिसरं वाचन झालं, पहिल्या गृहाचं काम संपलं. आता पहिल्या गृहातून दुसऱ्या गृहात गेलं की पुन्हा हे करायचंय, पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन दुसऱ्या गृहामध्ये. आता सर्वसाधारण विधेयक म्हटल्यावरती राज्यसभेत मांडलं जाईल, लोकसभेत मांडलं जाईल, कुठेही मांडलं जाईल. पहिल्या गृहाने पाठवलंय, दुसऱ्या गृहाने एकतर संमत करा, नाहीतर दुरुस्त्या सुचवा, वापस पाठवा, किंवा पूर्णतः असंमत करा, किंवा प्रलंबित ठेवा. बघा मुद्दे काय काय आहे. एका गृहाने 3 वाचन केले, दुसऱ्या गृहाकडे पाठवलं. पहिलं गृह कोणतंही असू शकता, सर्वसाधारण विधेयकाबद्दल बोलतोय मी. दुसऱ्या गृहाकडे पाठवून दिलंय. दुसरं गृह त्याला एकतर संमत करून टाकेल, चला बाबा आम्हाला मान्य आहे, द्या पाठवून राष्ट्रपतींकडे. दुसरं गृह म्हणेल नाही आम्हाला हे काही बदल करायचे, वापस घ्या, हे बदल करून पाठवा. किंवा म्हणतील नाही आम्हाला मान्यच नाही, आम्हाला जमत नाही, ठेवून दिलं बाजूला. किंवा काहीही कृती करणार नाही, बाजूला ठेवून देतील. बघा, आता या ठिकाणी काय होऊ शकतं, बाजूला जर दुसऱ्या गृहाने त्यावर 6 महिने काही कृती केली नाही तर मग कोंडी तयार होते. बघा किती, 6 महिने. हा मुद्दा इथे लक्षात ठेवा, 6 महिने.
आणि ही कोंडी फोडण्यासाठी मग आम्ही काय करतो, संयुक्त बैठक बोलावतो. कोण बोलावतं? राष्ट्रपती बोलावतात. अध्यक्ष कोण असतात तिचे? लोकसभेचे सभापती असतात. आणि मग तिथे जे उपस्थित आणि मतदान करणारे सदस्य आहेत त्यानुसार फायनल निर्णय होतो संयुक्त बैठकीमध्ये. ओके. आपण पहिल्या 3 अवस्था पाहिले होते. पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन. हे पहिल्या 3 गृहामध्ये झाले 3 अवस्था. चौथी अवस्था होती दुसऱ्या गृहामध्ये सगळं काही घडतंय. चौथी अवस्था. आणि 5वी अवस्था आहे राष्ट्रपतींकडे पाठवायचं. काय? राष्ट्रपतींकडे पाठवायचं. दोन्ही गृह स्वतंत्रपणे किंवा संयुक्त बैठकीमध्ये ते मान्य झालं, राष्ट्रपतींकडे पाठवायचं. मग राष्ट्रपती काय करू शकतात बघा, हा याच्यावरही प्रश्न येतो मग, की संसदेने, लोकसभेने आणि राज्यसभेने एखादं विधेयक त्या ठिकाणी मंजूर करून राष्ट्रपतींकडे पाठवलं तर राष्ट्रपती त्यावर काय करू शकतात बघा. राष्ट्रपतींकडे 3 ऑप्शन असतात या ठिकाणी. 3. एक तर चला साईन करून दिली, सही केली, चला सही केली आहे, संमत झालं. दुसरं नाही, संमत नाही करत मी तसंच इथे राखून ठेवतो. तिसरं, चला वापस घ्या, याच्यामध्ये काही थोडंफार दुरुस्त्या करा, पाठवा. मित्रांनो, इथे संमत केलं, कायदा बनला. जर राखून ठेवलं, इथेच ठेवून दिलं, काहीच करायचं नाही, ते त्याचा कायदा बनत नाही, तिथे ते शेवट होऊन जातो, एंड होऊन जातं ते. मात्र इथे जर पुनर्विचारासाठी पाठवलं तिसऱ्या ह्याच्यात आणि पुन्हा जर या दोन्ही गृहांनी त्या ठिकाणी मान्य केलं, त्याला दुरुस्त्या वगैरे सुचवल्या किंवा नाही जरी सुचवल्या, संमत करून पाठवलं पुन्हा डबल, तर मात्र राष्ट्रपतींना संमती द्यायचीच आहे. बघा, हा मुद्दा फार महत्त्वाचा. या तिसऱ्या मुद्द्यावर प्रश्न आलेला आहे की जर पुन्हा संमत करून पाठवलं तर राष्ट्रपतींना संमती द्यायची आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने 5 अवस्था कायदा बनण्याच्या. हे झालं सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीत. आता थोडंसं अर्थविधेयकाबद्दल आपण बघूया, आणि हे फार महत्त्वाचं. अर्थविधेयकाबद्दल काय काय प्रश्न येतात ते आधी सांगतो. आपण हे प्रश्न वगैरे सगळे कधी बघणार आहोत? रात्री 10 PM जे लाईव्ह लेक्चर आहे आपलं, त्याच्यात ही सगळी याच्यावरची जेवढे प्रश्न उत्तर आहेत ते बघणार आहोत. आज रात्री 10 वाजता, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. हजर राहा, तुम्हाला कळेल अरे संसदेवर काय प्रश्न येतात. दुसरं, बरेचसे जण अजून ई बुक्स ज्यांना फ्रीमधले भेटलेले नाहीये त्यांनी सुद्धा लाईव्हला हजर राहा, तिथे तुम्हाला सांगण्यात येईल. तुम्हाला काय करायचं, फक्त आपलं STRCB ॲप्लिकेशन आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, त्या दोघांना त्या ठिकाणी जॉईन करायचे, डाउनलोड करायचे, त्याची स्क्रीनशॉट आणि 10 वाजेच्या लाईव्हची स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरला पाठवून दे. खाली व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला आहे, तुम्हाला सगळे ई बुक्स भेटून जातील. ओके. आता अर्थविधेयक म्हटलं की कलम, अर्थ म्हटलं की कलम, पैसा, अर्थ म्हटलं की तुम्हाला कलम आठवलं पाहिजे. कोणत्या कलमात हे सगळं? अर्थविधेयकाची व्याख्या म्हणतोय मी, व्याख्या कोणत्या कलमात आहे? 110व्या कलमामध्ये आहे. आणि या व्याख्या तुम्हाला माहित असलं, अर्थविधेयक म्हणजे नेमकं काय आहे, व्याख्या तुम्हाला माहित असावी. पहिला मुद्दा काय येतो माहिती का अर्थविधेयकामध्ये? तो म्हणजे कर आकारणे. कर, टॅक्स तुम्हाला सांगितलं होतं ना, कीवर्ड आहे त्याचा. तो आकारणं असेल, रद्द करणं असू द्या, त्याच्यामध्ये बदल करू द्या, त्याच्यावर काही त्याच्या संदर्भातले रेग्युलेशन असू द्या, सगळं काही करा संदर्भातलं तुम्हाला अर्थविधेयकामध्ये करायचंय. तुम्हाला कर्ज घ्यायचंय, दुसरा मुद्दा कर झाला. दुसरा मुद्दा येतो कर्ज. कर्जा संदर्भातलं सुद्धा तुम्हाला आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज घ्यायचं, एखाद्या राज्याकडून कर्ज घ्यायचंय, अर्थविधेयकामध्ये आहे. तिसरं, जे निधी आहेत ना, निधी, संचित निधी, आकस्मिक निधी, याच्यातला पैसा काढणे, टाकणे, सगळ्या गोष्टी त्या अर्थविधेयकामध्ये आहे. संचित निधीचा पैसा कुठे वापरायचा, काय, अर्थविधेयकामध्ये आहे. संचित निधीमधला पैसा वाढवायचा, अर्थविधेयकामध्ये आहे. लेखापरीक्षण त्याचं ते अर्थविधेयकामध्ये आहे. हे सगळे मुद्दे टॅक्सेशन संदर्भातले अर्थविधेयकामध्ये आहे. मात्र मित्रांनो, अर्थविधेयकामध्ये काय येत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे आणि तो तुम्हाला माहित असावा. अर्थविधेयकामध्ये काय येत नाही, तर या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवा, दंड हे अर्थविधेयकामध्ये येत नाही. पेनल्टीज वगैरे जे म्हणतोय ना आपण, ते नाही येत अर्थविधेयकामध्ये. शुल्क येत नाही. तुम्ही जे लायसन्ससाठी जे शुल्क घेतायत ना, ते शुल्क भरणे, त्याची मागणी करणे, ते शुल्क येत नाही. बघा, हे मुद्दे तुम्हाला कोणी सांगणार नाही, या आम्हाला वाचतानाही कळत नाही पुस्तकं. दंड येत नाही, शुल्क येत नाही. आणि तिसरं, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना, स्थानिक प्राधिकरणं, आपण ज्याच्यावरचे लेक्चर बघितले, लाईव्ह बघितले, त्या स्थानिक स्वराज्य संस्था जे काही कर आकारता आहेत ते याच्यात येत नाही. तुम्ही म्हटले कर सांगितलंय तुम्ही, मग आमची ग्रामपंचायत आमच्यावर घरपट्टी आकारते, ते येईल का? अजिबात येणार नाही. ओके. मुद्दे फार महत्त्वाचे आणि मला वाटतं जबरदस्त आहेत. आता अर्थविधेयकाच्या बाबतीत आणखी काही मुद्दे माहीत असावे. अर्थविधेयक जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते अर्थविधेयक आहे की नाही हे कोण सांगतं? लोकसभेचा सभापती. मात्र ती मांडण्यापूर्वीच राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. राष्ट्रपतींना ते दाखवावं लागतं की बाबा या असं सर मांडतोय आम्ही. त्याच्यामुळे मग एक प्रश्न तुम्हाला असा येतो की राष्ट्रपती अर्थविधेयकाला फेटाळू शकतात का? नाही फेटाळू शकत, कारण की त्यांचीच मान्यता घेऊन मांडलंय ना, त्यांची शिफारस घेऊन मांडलेला आहे. त्याच्यामुळे ते फेटाळता येत नाही राष्ट्रपतींना. अत्यंत महत्त्वाचं. आणि अर्थविधेयकामध्ये राज्यसभेला जे तुम्ही सर्वसाधारण विधेयकात पाहिलं की 6 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी ते त्याला रोखून ठेवू शकतात,
अर्थविधेयक म्हटलं की राज्यसभेलाच त्या ठिकाणी फार कमी पॉवर आहेत हे लक्षात ठेवा. अर्थविधेयक म्हटलं की राज्यसभेची पॉवर एकदम कमी होतात. राज्यसभा त्याला असंमत तर करू शकत नाही, त्याच्यात दुरुस्ती सुद्धा करू शकत नाही. राज्यसभा केवळ शिफारस करू शकते, बाबा आम्हाला वाटतंय ही बदल करा, बरं केले तर बरं आहे, नाही केले तर चालेल. शिफारस करा अथवा नका करू. 14 दिवस अल्टिमेटम दिलाय राज्यसभेला, 14 दिवसात काय करायचं ते करा, आमच्याकडे पाठवून द्या लोकसभेकडे, आम्ही त्या शिफारशी मान्य करू नाही करू, त्या संमतच आहे असं त्या ठिकाणी ठरवलं जाईल. आणि जर समजा तुम्ही म्हटले सर 14 दिवसात जर नाही पाठवलं राज्यसभेने, तर मग लोकसभा म्हणेल अरे यांना मान्य आहे बरं, काही त्यांची हरकत नाही, याच्यावर संमत आहे यांना असं समजायचं आणि राष्ट्रपतींकडे पाठवून द्यायचं. ओके, राष्ट्रपती त्या ठिकाणी संमती अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये संमत करतात, राखूनही ठेवू शकतात, पण पुनर्विचारासाठी नाही पाठवू शकत. एक मुद्दा लक्षात घ्या, ते राखून ठेवू शकतात, काही वेळेस वाटलं समजा त्यांना तर राखून ठेवू शकतात, पण तसं करत नाही राष्ट्रपती. आपण बघतो जनरली राष्ट्रपतींनी परवानगी आधी दिली आहे, त्याच्यामुळे ते त्याला संमती देतातच. हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. आता इथे अर्थविधेयकासंदर्भात आणखी एक सोपा प्रश्न काय विचारला तो माहिती, फार तो तलाठी पोलीस भरती सगळीकडे आलेला आहे, तो म्हणजे अर्थविधेयक आधी कोणत्या सभागृहामध्ये मांडलं जातं? काय सांगणार तुम्ही उत्तर? लोकसभेत मांडलं जातं. कुठे? लोकसभेमध्ये मांडलं जातं. ओके, तेवढं लक्षात ठेवा आणि पुढे चाला. आता घोळ इथे होतो की अरे अर्थविधेयक म्हणजे मनी बिल, दुसरं येतं इथे एक वित्त विधेयक, आणि हे बरेच जणांना हे कळतच नाही. वित्त विधेयक काय भानगडी? बघा, अर्थविधेयकाचं कलम काय पाहिलं आपण? 110. ओके, विधेयक 3 प्रकारचे, या म्हणजे महसूल आणि वित्त विषयक जर बघितले 3 आहे. त्याच्यानंतर वित्त विधेयक 117 कलम एक तुम्हाला पाठच ठेवायचे, तोंडपाठच. ओके, 117 तोंडपाठच ठेवायचे. याच्यामध्ये 117 मध्ये पुन्हा उपकलमही तुम्हाला माहीत असले पाहिजे, विशेषतः PSI STI SO आणि राज्यसेवेचे जे विद्यार्थी आहेत यांना 117(1) आणि 117(2) माहीत असलं पाहिजे. ओके, महत्वाचे आहेत ते 2 विधेयक. आता इथे जर बघितलं तुम्ही, आता ही वित्त विधेयक म्हणजे काय माहिती का, सर्व अर्थविधेयक हे वित्त विधेयक असतात हे आधी लक्षात ठेवा. जेवढं काही अर्थविधेयक तुम्ही मानतायत ना, तो म्हणजे वित्त विधेयकाचा एक प्रकारच आहे. ओके, पण सर्व वित्त विधेयक अर्थविधेयक नसतात, हे वाक्य लिहून ठेवा आणि नंतर थोडासा अर्धा तास विचार करा. काय म्हणतोय मी? सर्व अर्थविधेयक वित्त विधेयक असतात. वित्त विधेयक ही एक व्यापक कन्सेप्ट आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. मात्र सर्व वित्त विधेयक अर्थविधेयक नसतात. अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतोय तुम्हाला या ठिकाणी मी. ओके, आता बघा पुढचा मुद्दा येतो इथे 17(1), 117(1) आणि 117(2). याच्यात जर बघितलं तुम्ही तर 117(1) जे आहे ना, याच्यामध्ये अर्थविधेयकात ज्या बाबी आहे का त्या सुद्धा असू शकतात. हा, अर्थविधेयकाशी याचं साम्य असतं एकचं, आणि हे जे एक आहे ना 17(1) नुसार जे वित्त विधेयक सादर होतं हे सुद्धा फक्त लोकसभेतच मांडलं जातं. ओके, याला सुद्धा राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. एक बद्दल बोलतोय मी. पण याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण विधेयकापेक्षा वेगळं काय आहे, त्या इकडच्या अर्थ विधेयकापेक्षा तुम्हाला राज्यसभा हे विधेयक असंमत करू शकते किंवा त्या दुरुस्ती करू शकते. हा मुद्दा इथे महत्वाचा आहे वित्त विधेयकाच्या बाबतीत, जो अर्थ विधेयकामध्ये राज्यसभेला पावर नव्हती. दुसरं 17(2) नुसार जे मांडलं जातं ना, हे सॉरी 17(3) नुसार जे मांडलं जातं ना, त्याच्यात आणि अर्थविधेयकात काहीच साम्य नाहीये. ओके, हे एकदम सर्वसाधारण विधेयकाप्रमाणे आहे. इथे राष्ट्रपतीच्या शिफारशीची गरज नसते. ओके, कोणतेही गृह हे संमत करू शकतं, तेही लक्षात ठेवा. कोणत्याही गृहात हे मांडता येतं, राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक नसते. वित्त विधेयक 17(3) नुसारचं या लहानशा गोष्टी आहेत, थोडंसं इथे माहीत असावं. आता मी पुढे जातोय, पुढच्या मुद्द्याकडे मी जातो आहे. पुढचा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो. आता हे वित्त विधेयक झालं बरोबर. आता पुढचा मुद्दा येतो की संयुक्त बैठक, कारण याच्यावर प्रश्न आलाय. संयुक्त बैठकीवर काय प्रश्न येतो आधी ते लक्षात घ्या. संयुक्त बैठक कशासाठी आहे? कोंडी फोडण्यासाठी. आपण सोपा शब्द लक्षात ठेवलाय. संयुक्त बैठकीचं कलम किती आहे हो? 108. संयुक्त बैठक कोण बोलवतं? राष्ट्रपती. संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत? लोकसभेचे सभापती. एवढं आम्हाला कळालं. आता संयुक्त बैठक केव्हा बोलवली जाते? त्याच्या 3 परिस्थितीमध्ये ही बोलवली जाऊ शकते. एक, दुसऱ्या गृहाने विधेयक असंमत केलं. ओके, दुसरं, त्या दुसऱ्या गृहाने काहीतरी दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याच्यामध्ये मतऐक्य झालं नाही. आणि तिसरं, दुसऱ्या गृहाने 6 महिन्यापर्यंत ती तसंच पडून दिलं, काहीच केलेलं नाही त्याच्यावर. तेव्हा 3 गोष्टी, एक म्हणजे संमतच करत नाही, असंमत. दुसरं म्हणजे तिथे दोघांमध्ये विरोधाभास होतोय, आणि तिसरं म्हणजे 6 महिने काहीच करत नाहीये. 6 महिन्यानंतर संयुक्त बैठक बोलवायची आहे. 3 गोष्टी झाल्या. मात्र संयुक्त बैठक ही कोणकोणत्या प्रकारासाठी बोलवली जाते?
संयुक्त बैठक अर्थविधेयकासाठी बोलवण्याची गरज नाहीये आणि घटनादुरुस्ती विधेयकासाठी बोलवण्याची गरज नाहीये. संयुक्त बैठक फक्त जे सर्वसाधारण विधेयक आहे आणि दुसरं जे वित्त विधेयक आहे या दोनच प्रकारांसाठी बोलवली जाते. बघा, हे फार महत्वाचं आहे. सर्वसाधारण आणि वित्त विधेयकासाठी, अर्थ आणि घटनादुरुस्तीसाठी संयुक्त बैठक बोलवली जात नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुमच्या समोर मी मांडलेला आहे. आता इथे आणखी एक फसवणारा प्रश्न आहे. थोडासा पुढे जाऊन एक प्रश्न इथे तुमचा कव्हर करतोय मी, जो तुम्हाला आपण रात्री घेणार आहोत. संयुक्त जी बैठक आहे ना, हिचे अध्यक्ष तुम्हाला सांगितले मी. चला, लोकसभेचे सभापती आहेत. ओके. आता अचानक काय झालं, लोकसभेचे सभापतीच नाहीये, ते अनुपस्थित आहे. मग कोण राहिलो? मग लोकसभेचे उपसभापती त्या ठिकाणी अध्यक्ष राहणार. आता काय झालं, हेही नाहीये त्यावेळेस, मग हे सुद्धा नाहीये. मग तुम्ही म्हणाल चला आता आपण राज्यसभेच्या अध्यक्षांकडे जाऊया. मित्रांनो, राज्यसभेचे अध्यक्ष या ठिकाणी या बैठकीचे अध्यक्ष राहू शकत नाही, कारण की ते त्या सभागृहाचे सदस्यच नाही, ते संसदेचे सदस्यच नाहीये. राज्यसभेचे उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणजे कोण हो? उपराष्ट्रपती. इथे लोकसभेचे उपाध्यक्ष उपसभापती नसेल तर राज्यसभेचे उपाध्यक्ष या ठिकाणी असतात. बघा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. फारच महत्वाचा मुद्दा आहे. फारच महत्वाचा मुद्दा आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. थोडंसं आहे, अवघड आहे, पण मला वाटतं इथून पुढे जर तुम्हाला तयारी करायची असेल तर ही करावं लागतं. आणि आणखी एक मुद्दा इथलचा एक अत्यंत महत्वाचा घेतोय, परीक्षेभिमुख घेतोय, ज्याच्यावर प्रश्न आले तेवढंच मी घेतोय. फापट पसारा याच्यात अजिबात नाहीये. संयुक्त बैठक की आतापर्यंत किती वेळा झाल्या? आतापर्यंत 3 वेळा संयुक्त बैठक बोलवण्यात आली. ओके, किती वेळा? 3 वेळा. आणि कोणकोणत्या 3 वेळा ते या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहिली म्हणजे 1961ला बोलवण्यात आली. कशासाठी हो? 1960चं हुंडा प्रतिबंधक विधेयक होतं, त्या संदर्भात ही बैठक बोलवावी लागली. दुसरं बघा, दुसरी 1978ला बोलवण्यात आली. कधी? 1978ला. आता ही कशासाठी बोलवली? तर बँकिंग सेवा आयोग रद्द करण्यासंदर्भातलं विधेयक होतं 1977चं, त्या संदर्भात ही बोलावली. आणि तिसरी होती 2002ला बोलावलेली बैठक, संयुक्त बैठक. इथे कशासाठी होती? तर दहशतवाद प्रतिबंधक विधेयकासंदर्भात ही बैठक होती. तीनही बैठकी तुम्हाला माहीत असणं मला वाटतं गरजेचे आहेत. ओके, आपण पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आपला आहे अर्थसंकल्प. अर्थसंकल्प, ज्याला आपण बजेट असं म्हणतो. काय म्हणतो? बजेट असं म्हणतो. बजेटची स्पेलिंग बघा, बजेट. अर्थसंकल्प, ज्याला आपण वार्षिक वित्तीय पत्रक असं त्याला म्हणजे राज्यघटनेत म्हटलं गेलंय. काय? वार्षिक वित्तीय पत्रक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो? वार्षिक म्हणजे अॅन्युअल, वित्तीय म्हणजे फायनान्शियल, आणि पत्रक म्हणजे स्टेटमेंट. वार्षिक वित्तीय पत्रक. घटनेमध्ये अर्थसंकल्प हा शब्द कुठेही वापरलेला नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा, तो प्रश्न आलेला आहे. आणि मग कलम किती? तर कलम 112. कलम 112. 3-4 मुद्दे महत्वाचे. आणि आर्थिक वर्ष विचारलं तर हो, बघा सगळे मुद्दे तुम्हाला माहिती आहे. आपलं बिनकामाचं फापट काहीच नसतं. बस एकदम म्हणजे पॉइंट टू पॉइंटच. आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके, एवढ्या गोष्टी माहीत झाल्या. आता अर्थसंकल्प म्हणजे नेमका काय असतो? याच्यामध्ये काय काय समाविष्ट होतं ते आधी लक्षात घ्या. याच्यामध्ये जमा आणि खर्च सगळ्यात महत्वाचं. काय? जमा आणि खर्च, हे 2 शब्द लक्षात ठेवा. मात्र जमा आणि खर्च पुन्हा 2 बाबतीत असतात. एक महसुली असू शकतात, महसुली जमा असू शकते, महसुली खर्च असू शकतात. आणि दुसरं भांडवली जमा असू शकते, भांडवली खर्च असू शकतात. आता इथे योजना अंतर्गत, योजना बाह्य असेही मुद्दे होते, पण ते आपण बघतोय नंतर रद्द होत गेले. आणि आणखी एक मुद्दा इथे अर्थसंकल्पाबाबतीत लक्षात घ्या, की आपण बघतोय मधल्या कालावधीमध्ये खूप जास्त दिवस आपण त्याला बघतोय की रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जायचा. बरोबर? रेल्वे अर्थसंकल्प याच्या संदर्भात तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. पण 2015-16 मध्ये शेवटचं रेल्वेचं अंदाजपत्रक मांडलं गेलं स्वतंत्र. 16-17 पासून, बघा हे 16-17 साल लक्षात ठेवा. 16-17 पासून रेल्वेचं अर्थसंकल्प हा याच्यामध्येच ऍड करण्यात आलेला आहे मुख्य अर्थसंकल्पामध्ये. ओके, एवढ्या बाबी लक्षात ठेवा. रेल्वे अर्थसंकल्प, मग त्या संदर्भातली ती ॲक्वर्थ समिती तुम्हाला माहीत असली पाहिजे होती. तिने 1921 मध्ये तो अर्थसंकल्प वेगळा मांडावा म्हणून शिफारस केली होती. पण 2006 आपण बघतोय केंद्र सरकारने नवीन मुद्दे आणले आणि इकडे त्याला हे केलंय. ओके, आता अर्थसंकल्प का मांडला जातो तो मुद्दा नीट समजून घ्या. जमा आणि खर्च तुम्हाला किती आहे ते इथे बघायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, इथे तुम्हाला अनुदान काही मिळवायचे आहेत केंद्राला.
बरोबर, त्याला मंजुरी करून घ्यायची आहे, राष्ट्रपतीची शिफारस त्याला लागणार आहे. तिथे तुम्हाला अर्थसंकल्पासंदर्भातल्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय कर आकारण्याचे कोणते अर्थविधेयक संसदेला सादर करता येत नाही. इथे राष्ट्रपतींची शिफारस महत्वाची आहे. ओके, मुद्दा फार महत्वाचा आहे. आणि मग राज्यसभेच्या बाबतीत जर बघितलं, राज्यसभेला अनुदानावर मतदान करता येत नाही. अनुदान जे आहेत ना, अनुदान म्हटलं की हा लोकसभेचा विशेष अधिकार आहे. हा मुद्दा इथे लक्षात राहू द्या. अनुदान लोकसभेचा विशेष अधिकार आहे. ओके, एवढे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि पुढचा मुद्दा जर बघितला तुम्ही, तर संचित निधी हा एक शब्द इथे तुम्हाला वारंवार येईल. संचित निधी, संचित निधीवरील भारित खर्च असा एक शब्द येईल बघा. संचित निधीवरील जो भारित खर्च आहे ना, या भारित या शब्दात काय माहिती का, याच्यावर मतदान होत नाही, फक्त चर्चा होते. ओके, म्हणून तुम्हाला संचित निधीचा जो खर्च आहे ना त्याच्यावर मतदान होतं बरं, पण भारित खर्चावर मतदान होत नाही. मग हा भारित खर्च जो आहे ना याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो की संचित निधीतील भारित खर्च कोणता की ज्याच्यावर मतदानच होत नाही. याच्यामध्ये काही महत्वाचे कीवर्ड्स लक्षात ठेवा. पहिला लक्षात ठेवायचा कीवर्ड्स राष्ट्रपती. ओके, दुसरा कीवर्ड लक्षात ठेवायचा लोकसभा आणि राज्यसभेचे पदाधिकारी म्हणायचं. ओके, कीवर्ड्स देतोय ना तुम्हाला. तिसरा लक्षात ठेवायचा न्यायालय. न्यायालय कोणकोणते, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, हे दोनच न्यायालय. चौथा लक्षात ठेवायचा इथे कॅग. पाचवा लक्षात ठेवायचं इथे यूपीएससी. यूपीएससी इथपर्यंत इथे लक्षात ठेवा. बस एवढं लक्षात ठेवा. राष्ट्रपती मग त्यांचं सगळंच, त्यांचं वेतन भत्ती वगैरे याची परमिशन इथे गरज नाही त्याच्यावर मतदान घेण्याची. लोकसभेचे सभापती उपसभापती, राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे वेतन भत्ती सगळं भारित खर्चात येते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्यातले जे काही न्यायाधीश आहेत त्यांचे वेतन भत्ते निवृत्ती वेतन सगळं काही याच्यात येते. कॅगचे वेतन भत्ते निवृत्ती वेतन सगळं लोकसेवा आयोग जो आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग, या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य त्यांची वेतन भत्ती सगळं काही इथे येत आहे. बघा, भारित खर्च तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने इथे पहिल्यांदा कळायला असेल की राष्ट्रपती लक्षात ठेवले आम्ही, राज्यसभा लोकसभा पदाधिकारी लक्षात ठेवले, न्यायालय सर्वोच्च आणि उच्च लक्षात ठेवले, कॅग लक्षात ठेवलं आणि यूपीएससी लक्षात ठेवलं. मोठं आधी शिकायला म्हणजे शिकत चला कधीही. आता पुढचा मुद्दा माझा तुमच्यासाठी फार महत्वाचा, अर्थसंकल्पाचे टप्पे किती आहेत. मित्रांनो, असं जर तुम्हाला विचारलं तर एक 6 टप्प्यातून हा अर्थसंकल्प जातो. बघा, 6 टप्प्यातले पहिला टप्पा आपण बघूया. पहिल्या टप्प्यामध्ये अर्थसंकल्प मांडला जातो. बरोबर, अर्थसंकल्प मांडणे. ओके, हा अर्थसंकल्प मांडणे महत्वाचं असतं. दुसरा मुद्दा, आता इथे एक प्रश्न, लहानसा प्रश्न तुमच्यासाठी ठेवतोय मी, तुम्ही नेटवर शोधा, कुठेही शोधा. आता सध्या अर्थसंकल्प कोणत्या तारखेला मांडला जातो, नवीन नियमानुसार सध्या कोणत्या तारखेला मांडला जातो. वित्तमंत्री त्या दिवशी अर्थसंकल्पीय भाषण करतात. मला या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये. अभ्यासू हुशार विद्यार्थी मित्र देतील आणि याचं उत्तर मी तुम्हाला आजच्या 10 PM लाईव्हमध्ये देतो. किंवा तुम्ही जर आज नाही बघू शकले, नंतर काही दिवसांनी तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लाईव्हची लिंक आहे, त्यामध्ये जाऊन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल की किती तारखेला मांडतो. दुसरा मुद्दा, सर्वसाधारण चर्चा होती, याच्यावर चर्चा म्हणतोय मी. ओके, सर्वसाधारण गोष्टी. त्यानंतर तिसरा मुद्दा, समिती अवस्था असते. याच्यात सुद्धा समित्या ज्या आहेत ना, डिव्हिजनल कमिटीज असतात, त्यांच्याकडून परीक्षण केलं जातं. जवळपास 24 समित्या आहेत. किती? 24 समित्या, त्यांच्या मार्फत इथे परीक्षण होतंय. चौथा मुद्दा काय आहे बघा, चौथा मुद्दा काय आहे या ठिकाणी, तर मतदान केलं जातं. मतदान, मग या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या आहे, वेगवेगळ्या कपाती आहेत. बघा, ती कपात तुम्ही धोरणात्मक कपात, काटकसर कपात, लाक्षणिक कपात, ती तुम्ही ऐकलं असेल, अभ्यासला असेल. म्हणजे धोरणात्मक म्हणलं की 1 रुपयापर्यंत त्या ठिकाणी कमी करावं बाबा, धोरण डायरेक्ट अमान्य आहे आम्हाला असं म्हटलं जातं. काटकसर म्हणलं की ठराविक कपात असते. लाक्षणिक म्हणलं की 100ने कमी करावी बाबा मागणीची रक्कम. अशा बाबी त्या ठिकाणी असतात. म्हणजे कपाती इथे लक्षात ठेवा चौथ्या याच्यामध्ये. ओके, पुढे पाचवा मुद्दा जर बघितला, विनियोग विधेयक जे आहे ना त्याला संमती भेटते. या ठिकाणी 5व्या मुद्द्यामध्ये विनियोग विधेयक. आता ही विनियोग विधेयक काय ते लक्षात घ्या. विनियोग म्हणतोय मी, विनियोग हा शब्द महत्वाचा आहे. विनियोग विधेयक म्हणजे काय, आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी मित्रांनो, कायद्याने निर्धारित केलं जे त्या ठिकाणी विनियोग आहे त्याच्याशिवाय कोणताही पैसा काढता येत नाही. म्हणजे कायद्याने जेवढी मंजुरी दिली आहे तेवढाच पैसा काढता येईल. ओके, आणि मग विनियोग म्हणजे तुमचा जोपर्यंत समजा फायनल मंजुरी भेटत नाही अर्थसंकल्पाला, मधला जो कालावधी आहे जवळपास 1-2 महिन्याचा कालावधी, त्या कालावधीमध्ये पैसे खर्च करण्यास या ठिकाणी मान्यता दिली जाते. त्याला मग ते लेखा अनुदान असा एक शब्द आहे, व्होट ऑन अकाउंट असं आपण त्याला म्हणतो. आणि शेवटी मग काय होतं, 6वा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 6व्या स्टेपमध्ये काय आहे, वित्त विधेयकाला संमती आहे.
कोण देतंय? राष्ट्रपती त्या ठिकाणी संमती देत आहेत. एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. अर्थसंकल्पाच्या बाबतीत एवढे मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आता मग याच्यामध्ये बरेच मुद्दे आहे. पुढे अनुदानासंदर्भातल्या बाबी आहेत, त्याच्या संदर्भातलं कलम 115 एक लक्षात राहू द्या. विविध अनुदानासंदर्भातल्या मागण्या असतात. पूरक अनुदान असतात, अतिरिक्त अनुदान, जादा अनुदान, जमा अनुदान, अपवादात्मक, लाक्षणिक अनुदान. ते कलम 115 फक्त तेवढं लक्षात ठेवा. पुढे मी जातोय निधी. बघा हे फार महत्वाचे. तुम्हाला जर उद्या विचारलं की राज्यघटनेमध्ये केंद्र सरकारसाठी कोणते 3 निधी, म्हणजे तुम्ही म्हणतात ना केंद्र सरकार ही योजना राबवतं, ती योजना राबवतं, हा पैसा येतो कुठून? मित्रांनो 3 ठिकाणी पैसा जमा होतो, टॅक्सेशनचा वगैरे सगळा, आणि तो केंद्र सरकार वापरतं किंवा राज्यांना त्या ठिकाणी मदत करतं. मग ते 3 निधी कोणतेही बघा. पहिलं तुम्हाला या ठिकाणी कलम 266 लक्षात ठेवायचं. याच्यानुसार भारताचा संचित निधी आहे. हा म्हणजे हे मेन जे अकाउंट म्हणतो ना आपण भारताचं, मेन पैशाचं जे संचयन सगळं होतं, हे सर्व महसूल, सगळे ट्रेझरी बिलं, ऋण अग्रिमे, सर्व कर्ज मिळालेला सगळा निधी, सगळं काही या संचित निधीमध्ये येतंय. ओके. आणि संसदेच्या कायद्याशिवाय याच्यातला 1 रुपया सुद्धा खर्च करता येत नाही. दुसरं कलम 266 मध्ये ज्याचा उल्लेख आहे तो म्हणजे सार्वजनिक लेखा म्हणतो आपण त्याला. बघा सार्वजनिक लेखा. आता हे महत्वाचं. याला सार्वजनिक हा शब्द काय माहिती आहे का? तुम्ही जर बघितलं ना, भविष्य निर्वाह निधी, बचत खात्यातल्या ठेवी, विभागीय ठेवी वगैरे हे जे जमा असतात ना या, ओके, बँकेतले जे सगळे व्यवहार आपण करतो ना, जमा करतो, बचती करतो का, ते सर्व सार्वजनिक लेख्यामध्ये येतं. ओके. आणि तिसरा मुद्दा जर बघितलं तुम्ही तर तिसरा मुद्दा आहे कलम 267. बघा कलम 267 याच्यामध्ये काय आहे? आकस्मिक निधी आहे. आकस्मिक म्हणजे आपत्कालिक निधी, इमर्जन्सी फंड म्हणतो आपण त्याला. ओके. हा कोणाच्या ताब्यात आहे? राष्ट्रपतींच्या ताब्यात आहे. संसदेची मान्यता मिळेपर्यंत या ठिकाणी जर एखादा अचानक खर्च उद्भवला तर राष्ट्रपती हा खर्च करू शकतात. ते तसं वित्त सचिवांकडे असतं, पण राष्ट्रपतींचं त्यावर पावर आहे. एवढ्या गोष्टी इथे लक्षात राहू द्या. 3 निधी, एक संचित निधी, दुसरा सार्वजनिक लेखा आणि तिसरा आकस्मिक निधी. पुढच्या प्रश्नाकडे मी जातो आहे, संसदेची कार्य कोणती? कोणकोणती कार्य करतायत संसद? म्हणजे एक सोपं तुम्हाला जर विचारलं की बाबा तुम्ही आता संसदेचं एवढं सगळं अभ्यासलं, तुम्हाला जर विचारलं काय काय काम करतायत, पहिलं मला एक सगळ्यात महत्वाचं सांगा की सगळ्यात मुख्य काम, प्रमुख काम, एका वाक्यात जर सांगायचं सांगितलं तुम्हाला की संसद कशासाठी निर्माण केली, तुम्ही काय सांगणार हो? तुम्ही सांगणार संसद कायदे बनविण्यासाठी तयार केली. काय? कायदे निर्मिती. संसद म्हणजे काय हो? संसदेला दुसरं नाव काय आहे? इंग्रजीमध्ये आपण पार्लमेंट म्हणतो, पण मराठीमध्ये संसदेला आपण काय म्हणतो आहे माहिती आहे? कायदे मंडळ म्हणतो आहे. कायदे मंडळ. मग संसद कोणकोणत्या विषयांवर कायदे करू शकते? बघा त्या 3 सूची तुम्हाला माहित असल्या पाहिजे. तुम्हाला मजा येत असेल या ठिकाणी, अरे यार काय जबरदस्त, सगळं परीक्षेभिमुख जेवढे प्रश्न विचारले जातात परीक्षेला तेच घेता येत या ठिकाणी, आणि तेच मी निवडलेले आहे. मी जुने प्रश्न माझ्या प्रश्नपत्रिका माझ्या समोर आहे, त्यानुसार तुम्हाला शिकवत चाललोय. बघा या ठिकाणी 3 सूची आहेत. एक केंद्र सूची, दुसरी समवर्ती सूची आणि तिसरी राज्य सूची. आता इथे तुम्हाला पुढचा प्रश्न काय येतो मग लगेच, की विषय किती असतात कोणत्या सूचीमध्ये? बघा केंद्र सूचीमध्ये तुम्ही जर घटना जेव्हा निर्मिती झाली तेव्हा 97 विषय होते, ते लक्षात राहू द्या. नंतर जर बघितले आता ते 98 वर गेलेले आहे, मध्ये वाढले होते पुन्हा कमी झाले. हे विषय लक्षात ठेवा, महत्वाचे. हा तुम्हाला हे विचारणार आहे मी रात्रीच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आजच्या 10 PM. पुढे जर बघितलं तुम्ही समवर्ती सूचीमध्ये सुरुवातीला 47 विषय होते, मात्र आता 52 वर आले, ते वाढवले. ओके. आणि राज्य सूचीमध्ये जर बघितलं तुम्ही तर सुरुवातीला आपण जर बघितले 66 विषय होते, मात्र सध्या ते 59 वर आलेले आहे. ओके. या 3 विषय तुम्हाला माहित असले पाहिजे. आता याच्यात काय हो, केंद्र सूचीतल्या विषयावर केंद्र कायदे करणार, समवर्तीवर केंद्र आणि राज्य कायदा करणार, मात्र केंद्राचा कायदा जर सारखा कायदा झाला केंद्राचा अंतिम धरला जाईल, आणि राज्य सूचीवर फक्त राज्य कायदे करणार. मात्र इथे एक वेगळा हे आहे. इथे असा एक कलम आहे, एक अशी घटनादुरुस्ती आहे. 2016 मध्ये ती घटनादुरुस्ती आपण बघतो, कायदे करण्याचा अधिकार या राज्य सूचीवर सुद्धा देण्यात आला आहे, म्हणजे संसदेला. केव्हा संसद राज्य सूचीतल्या विषयावर कायदे करू शकते असा प्रश्न विचारला ना, जर राज्यसभेने तसा ठराव संमत केला मित्रांनो तर करू शकते. दुसरं, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात करू शकते. ओके. किंवा आंतरराष्ट्रीय करार एखादा त्याची अंमलबजावणी करायची असेल, किंवा राष्ट्रपती शासन लागू असेल, राज्य आपण बघतोय ना राष्ट्रपती राजवट, तेव्हा हे करता येऊ शकतं. ओके. अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत हे, अत्यंत महत्वाचे. आता पुढे आपण जातो आहोत. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे.
पुढचा मुद्दा येतो संसदेच्या अधिकारासंदर्भात, ती म्हणजे संसदेचे कार्यकारी अधिकार काय आहे. बघा, कार्यकारी संसद कायदे बनवते आहे, आणि कार्यकारी संदर्भात बघितलं तर कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवतायत. ते कार्यकारी म्हणजे हे अंमलबजावणी होती की नाही आपल्या कार्याची, आपल्या कायद्यांची, ते बघण्याचं काम ती करतायत. कारण ती जर होत नसेल अंमलबजावणी, तर ते मंत्री काय आहे, संसदेला अर्थात त्या लोकसभेला जबाबदार आहेत, उत्तरदायी आहेत, त्यांना पदावरून खाली सुद्धा काढलं जाऊ शकतं. हे लक्षात ठेवा, कार्यकारी. पुढचा मुद्दा जर बघितला तुम्ही तर आर्थिक बाबतीत संसद काय कामं करते आहे. आर्थिक बाबतीत संसद असं करते, काही समित्या नेमते आहे. बघा, समिती आर्थिक बाबतीत, की ज्या खर्चाला मंजुरी दिली होती तो खर्च व्यवस्थित होतोय का की नाही होते. ओके, ते सगळं चेक करण्याचं काम त्या समित्या करता आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या 3 समित्या माहीत असल्या पाहिजे. एक लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. काही उधाळपट्टी तर करत नाहीये, हे सगळे या ठिकाणी कोण बघते, संसद बघते आहे. आणि तो तो लोप पावण्याचा नियम एक तुम्हाला माहीत असला पाहिजे. इथे काय लोप पावण्याचा नियम. लोप पावण्याचा नियम म्हणजे काय हो, तुम्ही बघितलं, चला या वर्षीचा अर्थसंकल्प मंजूर झाला, अर्थसंकल्पात जे जे परमिशन, जे ज्या ठिकाणी अनुदानाला मंजुरी दिली आहे ती याच वर्षात खर्च झाली पाहिजे 31 मार्चपर्यंत. 31 मार्चपर्यंत नाही झाली, ते लॅप्स होऊन जाणार. तुम्ही म्हटलं की चला या ठिकाणी 5 कोटीचा निधी होता, आम्ही 4 कोटीच खर्च केला, 1 कोटी पुढच्या वर्षी करू, चालणार नाही. ओके, हे सगळं मी ग्रामसेवक होतो मित्रांनो, हे पार ग्राम पातळीवरून या ग्रामसेवक, ग्रामपंचायतचा अर्थसंकल्प आहे का, तिथून ते देशापर्यंत हे सारखा आहे कार्यक्रम सगळा. मी अनुभव घेतला याचा. मग ती मार्चची घाई येते. काय मार्च महिन्यात धावपळ होते, तिथे खर्च केला जातो. अरे यार, हा पैसा लॅप्स होऊन जाईल. लोकप्रतिनिधी घाई करतात, किंवा जनता म्हणते अरे इथे एवढा पैसा मंजूर केलेला आहे संसदेने, तुम्ही याच्यावर काम करत नाहीये. तर ती मार्चची घाई तुम्हाला माहीत असली पाहिजे, की शेवटच्या महिन्यामध्ये पैसा खर्च करण्याकडे कल असतो. ओके, महत्वाचे मुद्दे आहेत. आता त्यानंतर जर बघितलं तर न्यायविषयक काय कार्य करते हो संसद. बघा, हे फार महत्वाचं. हे कोणीही शिकवत नाही तुम्हाला, हे क्लासमध्ये वगैरे कोणी शिकवत नसतं. न्यायिक कार्य कोणते आहेत संसदेचे, तर बघा, पहिला मुद्दा म्हणजे राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकते संसद. बरोबर आहे, राज्यघटनेचे उल्लंघन केले राष्ट्रपतींना काढून टाकू शकते संसद. उपराष्ट्रपतींना पदच्युत करू शकते संसद. ओके, त्यानंतर जे सरन्यायाधीश आहे, मुख्य निवडणूक आयुक्त आहे, महालेखा परीक्षक आहे, यांना पदच्युत करण्याची शिफारस राष्ट्रपतीला करू शकते संसद. आणि आपले जे सदस्य आहेत त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करू शकते संसद. हे मुद्दे मला वाटतं फार महत्वाचे आहेत आणि आम्हालाही माहीतच असले पाहिजेत. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय, राज्यसभेचे महत्व. बघा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नेमका काय फरक आहे तो समजून घेऊ आपण. बघा, पहिला मुद्दा, राज्यसभा आणि लोकसभा समान कुठे येते आधी लक्षात घ्या. सर्वसाधारण विधेयक समान आहे, घटनादुरुस्ती समान आहे, संचित निधीतून खर्च करण्यासंदर्भातलं विधेयक समान आहे, राष्ट्रपतीची निवडणूक समान आहे, राष्ट्रपतीवर महाभियोग, दोन्हींना सारखे अधिकार आहेत. ओके, मात्र इथे काही बाबी राज्यसभेच्या बाबतीत लक्षात घ्या. उपराष्ट्रपतीच्या बाबतीत बघा, उपराष्ट्रपतीला जर पदच्युत करायचं असेल, आपण बघतोय उपराष्ट्रपती काय आहे हो, राज्यसभेचे अध्यक्ष. उपराष्ट्रपतींना जर पदच्युत करायचं असेल तर त्या संदर्भात ती प्रक्रिया कोण सुरू करू शकतं, फक्त आणि फक्त राज्यसभाच करू शकते. ओके, राज्यसभेचा त्या ठिकाणी विशेष बहुमताचा ठराव लागेल आणि नंतर लोकसभेचा साध्या बहुमताचा ठराव, तरच उपराष्ट्रपतींना त्या ठिकाणी पदच्युत केलं जाऊ शकतं. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पुढे आणखी जर बघितलं तुम्ही, लोकसभेला काय बाबी या ठिकाणी अतिरिक्त आहे, किंवा लोकसभेची विशेष पॉवर कोणत्या, तर एक तर तुम्हाला परफेक्ट माहिती काय, अर्थविधेयक किंवा धनविधेयक फक्त लोकसभेतच सादर करता येतं. त्याच्या दुरुस्ती वगैरे फक्त लोकसभाच, राज्यसभेला काहीच विषय नाही तिथे. ओके, तो मुद्दा फार महत्वाचा आहे. अर्थविधेयक आहे की नाही, लोकसभेचे अधिकार आहे. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा इथे लक्षात घ्या, जी संयुक्त बैठक आहे ना, संयुक्त बैठक, तिचे अध्यक्ष कोण असतात, लोकसभेचे सभापती असतात. ओके, आणि पुढे राष्ट्रीय आणीबाणी जर आणायची आहे तर त्याचा ठराव कोण करणार, फक्त लोकसभाच करू शकते. हे मुद्दे लक्षात ठेवा, हे फक्त लोकसभेला असलेले अधिकार आहेत. मात्र राज्यसभेला सुद्धा अधिकार आहेत जे लोकसभेला नाही. विशेष अधिकार म्हणतोय मी त्यांना. स्पेशल पॉवर्स कोणत्या आहे राज्यसभेला, जे लोकसभेला नाहीचे ते अधिकार. बघा, 2 अधिकार इथे तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. पहिला मुद्दा म्हणजे बघा, राज्य सूचीतील जे विषय आहेत ना, राज्य सूचीतील, याच्यावर जर कायदा करायचा असेल ना, तर इथे राज्यसभा त्यांना पॉवर आहे, तेच त्या ठिकाणी कायदा करण्याचे अधिकार लोकसभेला देऊ शकतात. आणि दुसरं, कलम 312 लक्षात ठेवा, कलम 312 हे वरचं जे आहे ना राज्यसूचीवरचे कायदे, याच्यासाठी कलम 249 आहे. कलम 312 मध्ये काय म्हटलं, अखिल भारतीय सेवा,
स्पेशल पॉवर आहे मित्रांनो ही राज्यसभेची. ती निर्माण करायची असेल ना, फक्त आणि फक्त राज्यसभेलाच पॉवर आहे, राज्यसभेचे अधिकार. पुढे आता संसदेचे खास अधिकार काय आहे, ज्याला संसदीय विशेष अधिकार असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे त्या गृहांना, तेथील सदस्यांना, तेथील समित्यांना काही स्पेशल पॉवर्स आहेत, ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले गेले. मग काय पॉवर आहे, तर बघा आता तुम्ही म्हणाल की चला संसदेच्या बैठका होतात त्या ओपन घ्याव्या लागतात, मात्र इथे गुप्त बैठका सुद्धा काही घेतल्या जाऊ शकतात. हे स्पेशल पॉवर आहे, विशेष अधिकार आहे. गुप्त बैठका सुद्धा घेतल्या जाऊ शकतात. ओके, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ते आपला अहवाल, आपल्या चर्चा, कामकाज प्रकाशित करू शकतात. तसेच इतरांनी प्रकाशित करण्यावरती प्रतिबंध सुद्धा घालू शकतात. ओके, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि पुढचा आहे तो म्हणजे संसदेचा जर अवमान कोणी केला, बघा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. संसदेचा जर अवमान केला तर त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा संसदेला आहे. शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा, तुरुंगवास सुद्धा संसद त्यांना देऊ शकते, ताकीद देऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा जर बघितला, त्या ठिकाणी संसद सदस्य जे आहेत, संसदेच्या सदस्यांना संसदेच्या त्या आवारामध्ये अटक करता येत नाही. दिवाणी असेल, फौजदारी असेल, अटक करण्यासाठी त्या अध्यक्षांची परवानगीच घ्यावी लागेल. अत्यंत महत्वाचं. आता दुसरा, संसदेचे जे खासदार आहेत बघा, खासदार, त्यांचे काही विशेष अधिकार आहेत का? यस आहेत. खासदारांना अटक करण्यासंदर्भात माहिती आहे तुम्हाला, जे संसदेचे अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी 40 दिवस आणि सुरू झाल्या म्हणजे संपल्यानंतर 40 दिवस या सदस्यांना अटक करता येत नाही. मात्र दिवाणी खटल्याबाबत, फौजदारी खटले असेल किंवा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असेल तर अटक करता येऊ शकते. दुसरं, भाषणाचं स्वातंत्र्य आहे त्यांना, हे संसदेमध्ये भाषण करू शकतात व्यवस्थित. ओके, तर आणि पुढे आणखी एक आहे, ज्युरी सर्व्हिसेस जे आहेत. समजा एखाद्या खटल्यामध्ये साक्षीदार किंवा पुरावे देण्यासाठी उपस्थित राहण्याची यांना सूट आहे, किंवा जर अधिवेशन चालू असेल तर. मित्रांनो, हे महत्वाचे विशेष अधिकारही तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर चला, अशा पद्धतीने भाग 3 आपण पाहिलाय. आणि आता हे सगळे भाग 1, भाग 2, भाग 3, आधीचा भाग 1 आणि भाग 2च्या लिंक तुम्हाला मी खाली देतोय किंवा वर आय बटनावर सुद्धा भेटून जाईल, ते सुद्धा बघा. आणि लाईव्ह लेक्चरला हजर राहा, प्रश्नोत्तराच्या सेशनला हजर राहा. मजा येणार आणि तुम्ही परफेक्ट बनणार राज्यघटनेमध्ये. चला, इथे आपण थांबूया. लाईक करा. धन्यवाद.